दिग्रस तालुक्यातील डेहनी गावात रविवारी सकाळी शेतकऱ्यांमध्ये अचानक खळबळ उडाली। रामू रामजी चव्हाण यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्या व वानर कोसळल्याची घटना घडली। प्रत्यक्षदर्शींच्या मते सकाळी 9 वाजताच्या सुमारास वानराचा पाठलाग करत बिबट्या शेतात घुसला। शेतातील विहीर लक्षात न आल्यामुळे दोघेही अचानक विहिरीत कोसळले। या घटनेनंतर तात्काळ ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली। माहिती मिळताच शेख मुखबीर उर्फ पप्पूवाले यांच्या नेतृत्वात आर्यू रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली। शेतात पोहोचताच त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीभोवती जाळी लावली आणि बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा विहिरीत टाकला। मात्र बिबट्या पिंजऱ्यात न जाता 8 तास कोपऱ्यात बसून होता। सायंकाळी 5 वाजेपर्यंत वन विभागाने संयम आणि चतुराईने प्रयत्न सुरू ठेवले। अखेर वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर 8 तासांनी सायंकाळी बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले। या रेस्क्यू दरम्यान गावकऱ्यांनी देखील वन विभागास सहकार्य केले। बिबट्या जिवंत असून त्याची वैद्यकीय तपासणी करून नंतर त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे बिबट्या या भागात उपस्थित असल्याची चर्चा खरी ठरली। त्यामुळे पुढील काही दिवस या भागात अधिक काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे।